नमस्कार. आज आपण पाहणार आहोत समसंबंध. परीक्षेमध्ये हा सहसंबंध अक्षरे, संख्या किंवा चिन्हे यांच्यामध्ये दिलेला असतो. आज आपण अक्षरांमधील समसंबंध बघणार आहोत. यामध्ये अशी पदे दिलेली असतात. पहिल्या 2 पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध पुढील 2 पदांमध्ये येतो. यासाठी पहिल्या 2 पदांमध्ये काय संबंध दिलेला आहे तो पहिला शोधायचा. तोच त्याच्यावरून आपल्याला पुढील उत्तर मिळू शकते. आता इथे आयच्या जागी एच दिलेले आहे, म्हणजे एक अक्षर मागे दिलेले आहे. आरच्या जागी क्यू दिलेले आहे, म्हणजे एक अक्षर आपण मागे गेलेलो आहोत. अशा पद्धतीने इथे देखील एक अक्षर, आरच्या मागील अक्षर येणार क्यू, क्यूच्या मागील अक्षर येणार पी, पीच्या मागील अक्षर ओ आणि ओच्या मागील अक्षर येणार एन. आपलं हे उत्तर मिळालं. दुसरे उदाहरण. आता इथे एच्या जागी बी घेतलेले आहे, म्हणजे एक अक्षर आपण पुढे गेलेला आहोत. ए नंतर बी. ईच्या जागी आलेलं आहे जी. एफ जी, म्हणजे 2 अक्षर आपण पुढे गेलेलो आहोत. एचला आलेलं आहे के. आय जे के, 3 अक्षर पुढे गेलेलो आहोत. आणि एन नंतर आलेलं आहे आर, म्हणजे 4 अक्षर आपण पुढे गेलेलो आहोत. त्याच पद्धतीने आता इथे आपण उत्तर काढू. डीला एक अक्षर पुढे जायचं ई. एफला जी एच. जीला 2 अक्षर पुढे, 3 अक्षर पुढे जे. आणि एनला 4 अक्षर पुढे आर. हे आपल्याला उत्तर मिळालं. तिसरे उदाहरण बघूया. आता या प्रश्नासाठी आपल्याला अक्षर मालिकेची गरज पडेल. इथे ए साठी झेड आलेले आहे, म्हणजे हे सुरुवातीपासून घेतले आणि इथे झेड हे म्हणजे शेवटून घेतलेले आहे. सी, ए बी सी 3 नंबर 1 2 3, 1 2 3 एक्स. सी साठी एक्स घेतलेला आहे, म्हणजे ही अक्षरे सुरुवातीपासून दिलेली आहेत आणि त्याच्या बदल्यात ही अक्षरे शेवटून दिलेली आहेत. याच पद्धतीने आता ई 1 2 3 4 5, म्हणून 1 2 3 4 5. ई साठी येणार व्ही. जी साठी येणार टी. जे साठी येणार क्यू. आणि एन साठी येणार एम. हे आपलं उत्तर असेल. आता पुढील रूल पाहू आपण. तर डी साठी आलेले आहे बी आणि एफ साठी आलेले आहे सी. तर डीचा नंबर आहे 4 आणि एफचा नंबर आहे 6. बीचा नंबर आहे 2 आणि सीचा नंबर आहे 3. 3 नंबरला सी आहे. तर बरोबर 4च्या निम्मे 2 आणि 6च्या निम्मे 3 हा नियम इथे लावलेला आहे. म्हणून जेचा नंबर येणार आता 10 आणि एलचा येणार 12. म्हणजे आपल्याला या अंकांच्या निम्मे अक्षर असणार, निम्मी संख्या येणारी अक्षरं शोधायला लागणार. म्हणजे 10च्या जागी 5 येणार. 5 नंबरला आहे ई. आणि एल 12 म्हणजे 6 एफच्या जागी 6 म्हणून एफ येणार. हे आलं आपलं उत्तर. इथे डी साठी आलेले आहे ए एफ. तर एच साठी काय येणार? डीचा नंबर आहे 4 आणि एचा आहे 1, एफचा आहे 6. म्हणजे 4चा वर्ग आहे 16, म्हणून ए एफ. तर आता त्याच पद्धतीने एच साठी येणार. एचचा आहे नंबर 8, म्हणजे 8चा वर्ग येणार 64. आपल्याला 64 म्हणजे एफ साठी 6 येणार आणि 4 येणार डीचे. म्हणजे आपलं उत्तर असणार एफ डी. टी ए. टी साठी आलेलं आहे 20 5 1. तर ज्यूससाठी काय? तर टीचा नंबर आहे 20, टीचा नंबर आहे 20, ईचा नंबर आहे 5, ईचा नंबर 5 आणि ए साठी आलेला आहे अक्षर नंबर 1 आहे हेच नंबर घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण आता जे साठी येणार
10, यूसाठी 21, आयसाठी येणार 9, सीसाठी 3 आणि ईसाठी येणार 5. हे आलेले आहे आपले उत्तर. किंवा हाच प्रश्न अशाही पद्धतीने विचारतात, जर एका सांकेतिक भाषेत TEA म्हणजे 20, 5, 1 तर त्याच भाषेत ज्यूस म्हणजे काय? तर आपलं उत्तर सेम राहील, 10, 21, 935. जसं जसे तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तसं कोणत्या अक्षरासाठी कोणता नंबर येतो हेही तुमच्या पाठ होऊन जाईल. त्यामुळे उत्तर तिथल्या तिथेच तुम्हाला सोडवता येईल.